हे बघा मिस्टर मेहता, आपली इतक्या वर्षांची ओळख आणि मैत्री आहे म्हणून मी शांत राहतोय. हो हो, कर्व्यांनी मला सगळं सांगितलं आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन करतोय. पण त्या मालाची तक्रार तुम्ही आत्ता करताय, मी पेमेंट मागितल्यानंतर? नाही नाही मेहता, हे पुन्हा चालणार नाही. दॅट्स ऑल. कर्वे, आपल्या सगळ्या कंपन्यांच्या डिटेल्स मागवल्यात, फायनान्शियल डिटेल्स? येस सर. आणि शेअरच्या डिटेल्स? होय सर. पर मग मला सांगा, काय पोझिशन आहे? नॉट एनकरेजिंग सर. रिअली? अनफॉर्च्युनेटली येस सर. कर्वे, बाकी सगळे शेअर्स मी विकत घ्यायचे ठरवले तर? इम्पॉसिबल सर. विचार देखील करू नका. काय? हो सर, इथे सप्लायर्सला द्यायला आपल्याकडे पैसे नाहीयेत. बिलिमोरियाचं कॉन्ट्रॅक्ट देखील आपल्या हातातनं गेलेलं आहे. पनवेल प्लांट बंद होण्याच्या मार्गावरती आहे. सॉरी टू से, बट महाजन गियर्स हॅज मेड अ डिझास्टर धिस इयर. एनिथिंग सिरियस सर? मी तुम्हाला म्हटलं होतं ना कर्वे, संकट एकटी दुकटी येत नाहीत. काय झालं सर? माझी भावंड वाटण्या मागतात. गिरधारीलाल महाजनांनी लावलेल्या झाडाची फळं इतकी वर्ष खाऊन झाली, पण आता त्याची सुकत चाललेली निष्पर्ण फांद्याही त्यांना हव्यात. कशा करता सर? कोणास ठाऊक. जळाऊ लाकडाची वखार उघडायची असेल. शरद, तू शर्मा ट्रॅव्हल्स एजंटकडे जाऊन आलास? काय झालं? तिकिटाची चौकशी करून आलो. नुसती चौकशीच केलीस तू? बुकिंग नाही करून टाकलंस? शरद, अरे ह्या महिन्याअखेरीस तुला तिकडे तुझं काम सुरू करायचं आहे. मग निदान एक आठवडा तरी अगोदर तुला ब्रॅडफर्डला पोहोचायला नको? अरे जाणार आहे मी, आणि सगळेजण मला उगाच हजारो उपदेश आणि सूचना करतायत. कारण तू काहीही तयारी करताना दिसत नाहीस. शरद, हजारो गोष्टी आहेत रे. तिकीट आहे, विजा आहे, खरेदी आहे. तू इतका थंड कसा? मी नाचू का? उड्या मारू का मी? नाचून उड्या मारून तुला हे सगळं मिळणार आहे? हे बघ, मला जे करायचंय ना ते मी बरोबर करतोय. उगाच फालतू काळजी करू नकोस. शरद, 2 लाखांचं आहे. हे आता तुला कोणी करायला सांगितलं होतं? कोणीही करायला सांगितलं नाही आणि सांगायची गरजही नाही. मी तुझा बँक बॅलन्स बघितलाय. अरे तिकडे पोचल्या पोचल्या तुलाच सगळा खर्च करावा लागणार आहे. आणि त्यासाठी पैसे नको तुझ्याजवळ? लगेच उद्या भरून टाक तुझ्या बँकेत. मी सगळा हिशोब केलाय शरद. मला तुझा आणखी उपकार नको. शरद, काय बोलतेस तू? हे इतके वर्ष आपण एकत्र संसार केला. हे काय सगळं तू तुझं माझं करत बसलायस? तुझ्याऐवजी समजा मला लंडनला जावं लागलं असतं, मला पैशांची कमतरता भासली असती तर दिले नसतेस तू? तेव्हा तू असं म्हणाला असतास का सुद्धा मी तुझ्यावर उपकार केले म्हणून?
सांग ना शरद. सुद्धा हे बघ तसं नाहीये. तसं नाहीये ना. मग हे घे प्लीज. हे बघ, थँक्यू म्हणून मला तुझ्या भावनांचा अनादर करायचा नाहीये. पण एका अटीवर मी हे पैसे घ्यायला तयार आहे. मला जमतील तसे हे पैसे मी तुला परत करणार आणि तू ते घ्यायचंस. प्लीज. ठीक आहे. सुधा, सुद्धा आजपर्यंत तू फक्त देतच आलीस आणि आम्ही भरभरून घेत आलोय. मला खरं सांग ना, मी तुला काय दिलं होतं? काय काय दुःख, मनस्ताप, मानहानी. शरद, शरद मी खूप सुखी आहे. मी तृप्त आहे. सुद्धा आता तुला सुखदुःखांची बेरीज वजाबाकी करायची खरंच गरज नाही. खरंच सुद्धा आता आपल्या संसाराची, आपल्या सहजीवनाची शेवटची वर्ष सुखात जाणार. फक्त सुखात. शरद, तू परदेशी चाललायस एकटा. मी इथे एकटी. आता कुठलं संसार सुख? अगं, मी नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी चाललोय. इट्स जस्ट अन ऍडजस्टमेंट. तू इथे एकटी सुखानं जग असा आशीर्वाद देऊन निघालोय का मी? सुद्धा आता ब्रॅडफोर्ड असो किंवा जगाच्या पाठीवर इतर कुठलाही देश असो,
आता जिथे मी तिथे तू. सुधा, तुझी कटकटी डोक्याला नसली ना की मला शांत झोप लागत नाही का? तू कोण आलं इतक्या रात्री? हॅलो. सर तुम्ही? हो. हे घे. हे तन्वीरसाठी आणले. ओ कुठे आहे तो? तन्वीर राहायला गेलाय मित्राकडे. हो. त्याच्या एका मित्राची वाढदिवसाची पार्टी आहे. राहुल. ओ आय एम सो सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही आतमध्ये या ना प्लीज. या ना, बसा ना सर. थँक्स. राहुल म्हणून त्याचा एक मित्र आहे, त्याच्या वाढदिवसाची पार्टी होती, तर हे सगळे मित्र मित्र त्याच्याकडे जमून आज रात्रभर दंगा करणार आहेत म्हणे. उद्या शाळेला सुट्टी आहे ना म्हणून. अच्छा अच्छा. मजा असते नाही मुलांची. हा म्हणजे अशा पार्टीज आपण का नाही करत? आपणही करू ना पार्टी. तुम्ही बोलवा ना तुमच्या घरी तुमच्या वाढदिवसाला सगळ्यांना. आम्ही ऑफिसचा सगळा स्टाफ येऊ काहीतरी प्रेझेंट घेऊन आणि रात्रभर तुमच्या घरी पार्टी करू. चालेल ना. पण काय होईल ना की तुम्ही येणार माझ्या घरी, पार्टी माझी, आणि काम मात्र सगळं तुम्हालाच करावं लागणार. का? मी एकटा असतो ना. ओ आय एम सॉरी. छे, त्यात सॉरी म्हणण्यासारखं काही नाही. मला सवय झाली आता. काय ना आकांक्षा, शेवटी जे तुमच्या नशिबात असतं ना ते घडतंच. म्हणजे नाही. तुम्ही काय घेणार सर, चहा कॉफी? नाही काही नकोय मला. बस तू, खरंच बस. मी फक्त गप्पा मारायला आलो होतो. मी जरा आलेच. हे ठेवून येते. ओके. सचिन, तन्वीरचे. तो जेव्हा नसतो घरात तेव्हा घर खायला उठतं अगदी. पण गंमत म्हणजे तो जेव्हा घरात असतो ना तेव्हा मी सतत त्याला ओरडत असते की अरे बाबा जरा बडबडू नकोस, थोडा वेळ गप्प बसायला काय घेशील. शक्यतो त्याला नको बोलत जाऊस आकांक्षा. म्हणजे काय असतं ना की घरात लहान मुलं असणं, त्यामुळे घराला एक घरपण असतं नाही. हा म्हणजे तुम्हाला एक जरी मूल असलं तरी सुद्धा त्याची बडबड, त्याचा दंगा, त्याचं रुसणं, रागावणं, हे सगळंच किती आनंद देऊन जातो. खरंच खूप भाग्यवान आहेस तू. मी मात्र. पाचगणीला असते ना? हा कोण?
तुमची मुलगी? हो, जाई. तिची आठवण आली की जातो मी तिला भेटायला. परवानगी मिळते मला, पण समाधान नाही होत. म्हणजे जखमेवरची खपली काढल्यासारखं. चलो, मी निघतो. खूप उशीर झाला ना. ओके. पण खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून. नाही, थोडं तरी मन हलकं झाल्यासारखं वाटलं. हो, मी तुला बोर केलेलं नाही ना? नाही सर, नाही, असं अजिबातच नाही. उलट तुम्ही माझ्याशी इतके विश्वासाने बोललात, मला बरंच वाटलं. काय ना सर, मी समजू शकते, म्हणजे माझी ही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये ना. ओके, येतो मी. कसं ठेवू हे, माय गॉड. May I help you? प्लीज प्लीज कम इन, प्लीज प्लीज हेल्प मी. बोला. काय बोला, तुझ्या आईने हे सगळं एवढी मोठी यादी करून दिली. हे बघ, पुस्तकं पडली, उचल ती. आता ही या सगळ्या वस्तू ह्याच्यात कशा ठेवू मी? हा, ही बॅग एक आहे, मी एक आहे, आणि एवढ्या सगळ्या वस्तू आहेत, माझी एवढी सगळी पुस्तकं आहेत, त्यात हे सगळं कसं भरू? माझा अर्जुन झालाय अगदी. डोंट वरी, तुम्ही अर्जुन ना, मग मी कृष्ण. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. पहिली गोष्ट, तुम्हाला हे सगळं या बॅगेत भरायचंय. एक उत्तम उपाय, हे सगळं या बॅगेत कोंबा, ती बॅग बंद करा आणि त्या बॅगेवर बसा, बॅग आपोआप बंद. पंढरीनाथ महाराज की जय. काय उपाय सांगितलाय. बाबा, तुम्ही गंमत नका करू माझी. तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा पिकनिकला जाते ना, तेव्हा अशीच बॅग भरते. हो, पण तू पिकनिकला जातेस ना, त्यावेळेला या अशा लोणच्याच्या बाटल्या आणि असे लाडवाचे डबे नसतात ग. मला कळत नाही, मला सुचत नाही कसं भरू हे सगळं. हे आता पुस्तक थांबणार आहे, कपडे. बाबा, तुम्हाला एक आयडिया सांगते मी. थांब. एक मिनिट ना, ऐकून तर घ्या तुम्ही. काय? ह्या ज्या सगळ्या बाटल्या आणि हे डबे आहेत ना, ते तुम्ही तुमच्या हँडबॅगेत भरा. आणि ह्या बॅगेत तुम्ही फक्त तुमचे कपडे आणि ही जी सगळी मोठी मोठी पुस्तकं आहेत ते सगळं भरा. आयडिया वाईट नाही, पण ग या लोणच्याच्या बाटल्या जर मी हँडबॅगेत नेल्या ना, तर तिकडचे कस्टमवाले सगळ्या बाटल्या काढून घेतात. का? त्यांना असं वाटतं आम्ही हिरे वगैरे घेऊन आलोय की काय. बाबा, काहीतरी काय. अगं खरंच सांगतोय. चला, हे हँडबॅग. बाबा, बाबा, मला अजून वाटतंय तुम्हाला व्हिसाच मिळू नये किंवा तुमचं तिकीटही कन्फर्म होऊ नये. बाबा, बाबा, नका ना जाऊ. अगं वेडे, विजा आजच मिळाला, आज सकाळी. तिकीटही कन्फर्म झालंय. तू जर असं केलंस ना, तर माझा पाय इथून निघणार नाही बेटा. डोंट क्राय बेटा. चिंगे, तुला वाटतं ना मी चांगलं वागायला हवं. अगदी मनापासून वाटतंय की नाही? मग मला इथून निघायला हवं बेटा.
प्रॉमिस मी तू रडणार नाहीस.